महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या नसरापूर प्रकरणाचा निकाल 25 जूनला लागेल असं सांगण्यात येत होतं। त्यामुळे 25 जूनला होणाऱ्या सुनावणीकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलं होतं। या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळेला न्यायाधीश एस.आर. साळुंखे यांच्या विशेष न्यायालयाकडनं दोषी ठरवण्यात आले। फक्त 55 दिवसात या प्रकरणात आरोपीला दोषी ठरवण्यात आलेलं असून न्यायाधीशांनी निकाल हा राखून ठेवलाय। इतक्या जलद गतीनं तपास करून आरोपीला अगदी शिक्षेपर्यंत पोहोचवण्याचा हा देशातील सर्वात जलद खटल्यांपैकी एक खटला ठरल्याचं सांगितलं जाते। नसरापूर प्रकरणात 1 मे ते 25 जून या 55 दिवसात नक्की काय घडलं आणि न्यायालयात आरोपी भीमराव कांबळेला शिक्षा देण्यासाठीचा युक्तिवाद कसा झाला आणि आरोपीला शिक्षा सुनावत असताना न्यायालयानं नेमकं काय सांगितलंय, नसरापूर प्रकरणाची सगळी टाइमलाईन सांगणारा आजचा हा व्हिडिओ। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। सगळ्यात आधी बघूयात 25 जूनला कोर्टामध्ये काय घडलं। तर पीडितेचं कुटुंब सकाळीच कोर्टात दाखल झालं। त्यानंतर आरोपी भीमराव कांबळेला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं। 11 वाजण्याच्या सुमारास न्यायाधीश एस.आर. साळुंखे यांनी निकाल वाचायला सुरुवात केली। त्यांनी निकाल वाचनाची सुरुवात करताना भीमराव कांबळे या आरोपीला दोषी ठरवलं। त्याच्यावरचे सगळे आरोप सिद्ध झालेत, त्यामुळे दाखल असलेल्या कलमांनुसार त्याला शिक्षा होईल। एका कलमात आजन्म जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद आहे, एका कलमात 14 वर्षांच्या जन्मठेपेची तरतूद आहे, तर 2 कलमांमध्ये फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे असं सांगितलं। त्यानंतर तो प्रसंग आठव आणि तूच सांग काय शिक्षा द्यायची, अशी विचारणा न्यायालयानं भीमराव कांबळे याच्याकडे केली। तेव्हा भीमराव कांबळे कोर्टात असं म्हणाला, मी काहीही केलेलं नाही। त्या दिवशी मी तिला गाठीशेव खायला घेऊन गेलो, मी पाय घसरून पडलो तेव्हा तिच्या डोक्याला मार लागला, ती रडत होती, मी तिला शांत करायचा प्रयत्न केला, असा त्यानं बनाव रचला। त्यावर न्यायाधीशांनी उत्तर दिलं की तू सांगत आहेस तो इतिहास झालाय, तुझ्यावरचे आरोप सिद्ध झालेले आहेत, असं म्हणत भीमराव कांबळेला न्यायाधीशांनी निरुत्तर केलं। त्यानंतर सरकारी वकिलांनी आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी केली। भीमराव कांबळेला पश्चाताप नाहीये, तो दयेच्या लायकीचा नाहीये। पीडितेच्या अंगावर 18 जखमा आरोपीनं केल्या, वेगवेगळ्या पद्धतीनं चुकीचा प्रकार केला। 39 मिनिटं त्याने हे सगळं कृत्य केलं। आरोपीनं केवळ वासनेतनं हे कृत्य केलं। अशा घटनांमुळे समाजात भीतीचं वातावरण तयार होते। त्यांच्यात विश्वास निर्माण करण्यासाठी आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षाच योग्य राहील। आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा झाली तरच गुन्हेगार गुन्हा करताना 4 वेळा विचार करतील। आरोपीचं कुटुंब त्याच्या बचावासाठी पुढे आलेलं नाही, कारण त्याने या आधी सुद्धा असं कृत्य केलेलं आहे। आरोपीची बॉडी लँग्वेज बघता न्यायाधीशांनी दोषी ठरवून सुद्धा त्याला लाज नाहीये। आरोपीचं वय पाहता तो आता सुधारणार नाहीये, अशी बाजू सरकारी वकिलांनी मांडली आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हावी म्हणून पुरावे पुन्हा सादर केले। तर आरोपीच्या वकिलांनी जन्मठेप होणं कसं रोखलं जाईल यासाठी युक्तिवाद केला। साधारण 11:15च्या सुमारास न्यायाधीशांनी शिक्षेच्या सुनावणीला सुरुवात केली। न्यायाधीश असं म्हणाले की आरोपी वृद्ध इतका क्रूर गुन्हा कसा करू शकतो, घटनांची संगती लागत नाही। या घटनेमुळे त्याच्यावरती आरोप झाल्यानं आरोपी धक्क्यात आहे, असा बचाव पक्षाचा युक्तिवाद आहे। पण आरोपी सुधारण्या पलीकडचा आहे असं सरकारी पक्षाला वाटतं। महत्वाचं म्हणजे आरोपीला 7 मुलं आहेत, मुलगा आहे, पत्नी आहे, पण त्याच्या बचावासाठी कुटुंबातलं कुणीही पुढे आलेलं नाहीये। समाजाने आरोपीचं अस्तित्व नाकारले। अशा घटना समाजासाठी घातक आहेत। परिस्थितीजन्य पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे पीडितेसोबत झालेला प्रकार कोर्टात सिद्ध झालेला आहे। आरोपी मेंटली फिट आणि अशी कृत्य करण्यास सक्षम आहे असं सांगितलं आणि त्यानंतर कोर्टाने आपला अंतिम निकाल राखून ठेवला। यानंतर मुलीच्या वडिलांनी सुद्धा आपली बाजू कोर्टात मांडली। ते म्हणाले की या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी फाशीची शिक्षा द्या, अशी विनंती त्यांनी कोर्टापुढे हात जोडून केली आहे। आता या सगळ्या प्रकरणात न्यायालयानं निकाल जरी राखून ठेवला असला तरी भीमराव कांबळेला न्यायालयानं दोषी ठरवलंय। सिद्ध झालेल्या गुन्ह्यांपैकी 2 गुन्ह्यांमध्ये फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे। कोर्टात तो दोषी सिद्ध झालेला आहे। कोर्टानं तो दोषी असल्याचा हवाला परिस्थितीजन्य पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे दिलाय। बचाव पक्षाकडून त्याची शिक्षा कमी व्हावी यासाठी युक्तिवाद करण्यात येत असला तरी वैद्यकीय तपासणीमधनं सिद्ध झालेल्या गोष्टी, अशी कृत्य करण्यासाठी आरोपी मेंटली आणि फिजिकली फिट असणं, यामुळे आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होऊ शकते। सोबतच जर हा प्रकार रेअरेस्ट ऑफ रेअर म्हणून कोर्टाने ग्राह्य धरला तर आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षाच होईल, हे जवळपास निश्चित मानलं जात आहे। आता आरोपीच्या 2 गुन्ह्यांचा इतिहास सुद्धा या सगळ्या प्रकरणात महत्त्वाचा ठरणार आहे। आता हे प्रकरण नेमकं आहे काय आणि या 55 दिवसात काय काय घडले, तर 1 मे 2026 ला पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर इथं ही घटना घडली। या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला 2 मे 2026 ला पोलिसांनी अटक केली। सीसीटीव्ही फुटेज, स्थानिक लोकांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीला अटक केली। त्याच्यावरती अपहरण,
अत्याचार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला. मेच्या पहिल्या आठवड्यात पोस्टमार्टम आणि न्यायवैद्यकीय तपासणीचे अहवाल पोलिसांना प्राप्त झाले. घटनास्थळावरचे पुरावे, नमुने आणि कपडे हे जमा करण्यात आले. याच काळात नसरापूर, भोर आणि राज्याच्या इतर भागात देखील मोठी आंदोलनं झाली. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी नेत गुन्ह्याची पुनर्रचना केली. सीसीटीव्ही, डीएनए, साक्षीदारांचे जबाब आणि इतर वैज्ञानिक पुरावे पोलिसांकडून गोळा करण्यात आले. त्यानंतर 16 मे 2026 ला फक्त 15 दिवसात तपास पूर्ण करून विशेष न्यायालयात पोलिसांनी 1200 पानांचं दोषारोपपत्र दाखल केलं. त्यानंतर लगेचच पुढच्या 12 दिवसात न्यायालयानं आरोपी विरुद्ध आरोप निश्चित केले आणि खटल्याची सुनावणी सुरू करण्याला परवानगी दिली. त्यानंतर 29 मेला पहिल्या साक्षीदाराचा जबाब घेण्यात आला. मग जून महिन्यात सरकार पक्षाने साक्षीदार आणि वैज्ञानिक पुरावे न्यायालयासमोर मांडले. 18 जून पर्यंत या प्रकरणात 55 साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली. अनेक साक्षीदारांची साक्ष आणि उलट तपासणी पूर्ण झाली. 19 जून 2026 ला आरोपी भीमराव कांबळेचा जबाब घेण्यात आला. 20 जून 2026 ला दोन्ही बाजूंचे अंतिम युक्तिवाद झाले. सरकारी पक्षानं उपलब्ध पुरावे आणि साक्षीच्या आधारे कठोर शिक्षेची मागणी केली आणि त्यानंतर 25 जूनला न्यायालयाकडून सुनावणी पूर्ण करून निकाल राखून ठेवण्यात आला. या प्रकरणात विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांच्यासमोर सगळी सुनावणी पार पडली आहे. सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट अजय मिसर यांनी काम पाहिले, तर पीडितेच्या कुटुंबाकडून ॲडव्होकेट विपुल दुशिंग, ॲडव्होकेट मयूर दोडके, ॲडव्होकेट मनीष पाडेकर आणि ॲडव्होकेट अनिश पाडेकर यांनी युक्तिवाद केलाय. या प्रकरणात कोर्टाचं सुद्धा कौतुक केलं जात आहे, कारण फास्ट ट्रॅक कोर्टाकडून 55 दिवसात सगळी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या दिवसामध्ये कोर्टानं अगदी मोजक्या सुट्ट्या घेतल्या. इतर वकिलांनी सुद्धा सहकार्य केलं आणि 55 दिवसात ही प्रक्रिया पूर्ण झाली. महत्वाचं म्हणजे पोलिसांनी फक्त 15 दिवसात तपास पूर्ण करत 1200 पानांचं चार्जशीट तयार केलं. या चार्जशीट मध्ये कुठलीही चूक राहणार नाही, आरोपीला एकही पळवाट मिळणार नाही याची काळजी घेण्यात आली. पुणे ग्रामीणचे SP संदीप सिंगील यांच्या नेतृत्वात पोलिसांनी अत्यंत बारकाईने आणि वेगानं तपास केला. न्यायाधीश, पोलीस, वकील आणि अगदी कोर्टातले कर्मचारी यांच्यातली सुसूत्रता महत्वाची ठरली आणि नराधव भीमराव कांबळे आता फाशीच्या उंबरठ्यावरती आहे असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता 29 जूनला भीमराव कांबळेला न्यायालयाकडनं नेमकी काय शिक्षा होणार याकडे संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे.